नंतर आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत आहे। माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा जेजुरीत पोहोचते ना, तेव्हा खंडेरायाच्या भंडाऱ्याची उधळण होते। सोबतच अन्य दिंड्या पालख्या या जेजुरीमध्ये येत असतात, तेव्हा सुद्धा भंडारा उधळला जातो। श्रीपाद बाबा रामदास बाबांची पालखी जेव्हा जेजुरीमध्ये आली, तेव्हाही असाच भंडारा उधळून हरिनामाच्या गजरामध्ये आनंद साजरा केला गेला। या पालखीच्या प्रमुखांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। मी आता जेजुरीमध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय खूप मोठा उत्साह आहे, कारण आज जेजुरीत पालखी मुक्कामी आहे। एक प्रथा आहे जेजुरीची, ज्या वेळेला पालख्या दिंड्या या जेजुरीमध्ये येतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये भंडाऱ्याची उधळण होते। जेजुरीचा खंडोबाचा भंडारा हा सगळ्यांसाठी प्रसाद आहे। माझ्यासोबत आता श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांची पालखी आहे आणि त्यांचे मुख्य आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। हो, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? माझं नाव नंदकुमार किसनराव गोते। मी शिरसवडीवरून आलो आणि आळंदीपासून पालखी सोहळा सुरू झाला। किती वर्षापासून तुम्ही येताय आणि कसा उपक्रम असतो? पालखी सोहळ्याला 28 वर्ष झाली। 28 वर्ष झाली मी पहिल्यापासून पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहे। कसा कसा मार्ग तुम्ही निवडता आळंदी ते पंढरपूर? कशासाठी? नाही, कसा मार्ग असतो आळंदी तो पंढरपूर? माऊलींचा जो मार्ग आहे ना, तोच मार्ग माऊलींच्या मार्गाबरोबरच येतो आम्ही आळंदी ते पंढरपूर। फक्त आम्ही मुक्कामी एक दिवस पुढे असतो। आणि भंडाऱ्यामध्ये तुम्ही सगळेजण न्हावून निघालेले आहात, या भंडाऱ्याचं जे महत्त्व आहे ते आपण प्रेक्षकांना सांगूया। विषय असा आहे, हा जो खंडेश्वर भगवान परमात्म्याचा जो भंडारा आहे ते आमच्याकरता आनंदाचा आणि सोन्याचं लेणं आहे। आम्ही इथं आल्यानंतर आमच्या श्रीपाद बाबांचा रामदास बाबांचा सोहळा ज्यावेळेस इथं विसावला जातो, आम्ही सगळे वारकरी त्या भंडाऱ्यामध्ये। वास्तविक भंडारा हा सर्व दुर्गुणांचा सर्व आजारांचा नाश करणारा तो भंडारा आहे। तो आम्ही सर्वांगावर घेतो, आमच्या कपाळी लिहिला जातो आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये माऊलींच्या सोहळ्याबरोबर संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा यांचा हा पालखी सोहळा आम्ही सगळे मंडळी गेल्या 28 वर्षापर्यंत अविरतपणे आनंदाने सगळे मंडळी खुश। अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहे जे तुमच्याशी आता या ठिकाणी बोलले, त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी हा 25 लाखाचा चांदीचा रथ या ठिकाणी बाबांच्या या सोहळ्याला समर्पित केला आहे। खूप आनंदामध्ये आम्ही सगळेजण ही वारी करतो आणि इथं आल्यानंतर अगदी शिनभाग निघून जातो। एक दिवस आम्ही पुढे जातो ना, त्यावेळेस आमच्या आनंदाला उधाण येतं आणि आम्ही खूप नाचत गातो। किती दिवसांचा हा सगळा प्रवास आहे? सगळा आमचा 19 दिवसाचा प्रवास आहे, टोटल 19 दिवस। आणि किती मुक्काम तुम्ही कुठे कुठे थांबता? आम्ही दर दिवशी एक मुक्काम 19 दिवस मजल दर मजल करत एक मुक्काम करतो। 17, 18, 16, 19 असं दर मजल करत किलोमीटर। साधारणतः किती लोक असतील तुमच्या दिंडीत आता? आमच्या श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांच्या दिंडी सोहळ्यामध्ये किमान कमीत कमी 2000 लोक आहेत आज सध्या इथं। हां, खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना। आणि आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुमच्या दिंडीला हा एक छोटंसं गिफ्ट, आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून। धन्यवाद तुम्ही सहभागी झालात त्याकरता। कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीतून।